कालच मी सांगितलं की ईडीची कारवाई सुरू झाली, कारण की याच्यामध्ये IAS अधिकारी, IPS अधिकारी, राजकीय लोक यांचे पैसे विदेशात पाठवण्याचं काम खरातांच्या माध्यमातून होत होतं. अशा पद्धतीचं बातम्या आपल्याला समोर आलेल्या आहेत. त्यामुळे ईडीची कारवाई त्याच्यात स्वाभाविक आहे. आणि मी सांगितलं की हे टार्गेट आहे. अशोक खरात जे आहेत याला हे टार्गेट आहे. बाकीचं त्याच्यामध्ये राजकीय एक मोठ्या खेळी होणार आहेत आणि ते तुम्हाला पुढच्या काळात पाहायला मिळेल. पत्नी अनेक दिवसापासून बेपत्ता आहे, पोलिसांना शोध लागत नाही. आता पोलिसांना का भेटत नाही ती? महाराष्ट्राचं पोलीस एवढं कमजोर झालं काय, किंवा गृहमंत्रालय याला कारणीभूत आहे का? ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं काल पण, आणि आजही इशारा करतो की हे अशोक खरात प्रकरण हे साधं नाही आहे. अशोक खराताच्या प्रकरणामध्ये खूप साऱ्या गोष्टी पुढच्या काळात पुढे येणार आहेत.